रस्ते अपघातात गेल्या अनेक दशकांपासून अनेक मराठी कलाकारांनी जीव गमावलाय। हे कलाकार आपल्या कारकिर्दीच्या शिखरावर असतानाच अचानक झालेल्या अपघातामुळे जग सोडून गेले। या जीवघेण्या अपघातामुळे मराठी सिनेसृष्टी अनेक चांगल्या कलाकारांना मुकली। आज आम्ही अशाच काही दुर्दैवी मराठी कलाकारांची यादी बनवली। चला तर व्हिडिओ सुरू करूया। भक्ती बर्वे मराठी नाट्यसृष्टीची महाराणी म्हणून भक्ती बर्वे ओळखल्या जातात। ती फुलराणी हे नाटक त्यांनी अजरामर केले। तसेच त्यांचे आई रिटायर होती हे नाटकही गाजलं होतं। 12 फेब्रुवारी 2001 रोजी वाई येथून आपला कार्यक्रम आटपून त्या मुंबईला परतत होत्या। त्या रात्री मुंबई पुणे हायवेवर त्यांच्या गाडीचा अपघात झाला। त्यात त्यांचे दुर्दैवी निधन झाले। अरुण सरनाईक मराठी सिनेसृष्टीतील देखणे आणि राजबिंडे अभिनेते म्हणून ज्यांची ओळख होती ते म्हणजे अरुण सरनाईक। 70च्या दशकात त्यांचे एक गाव 12 भानगडी, मुंबईचा जावई, केला इशारा जाता जाता, सवाल माझा ऐका, सिंहासन हे चित्रपट विशेष गाजले। 21 जून 1984 रोजी पंढरीची वारी या गाजलेल्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी कोल्हापूरवरून पुण्याला जात असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला। या अपघातात अरुण सरनाईक व त्यांच्या पत्नी आणि मुलाचे निधन झाले। त्यावेळी अरुण सरनाईक 48 वर्षांचे होते। आनंद अभ्यंकर हे छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय कलाकार होते। असंभव, शुभम करोती या गोजीरवाण्या घरात या त्यांच्या गाजलेल्या मालिका आहेत। वास्तव, जिस देश में गंगा रहता है, मातीच्या चुली, स्पंदन या चित्रपटांमध्येही त्यांनी काम केलं होतं। 23 डिसेंबर 2012च्या रात्री आनंद अभ्यंकर यांचा मुंबई पुणे हायवेवर भीषण अपघात झाला। उर्सेल टोलनाक्याजवळ बौर गावाजवळ त्यांच्या मारुती वॅगनर गाडीला भरधाव टेम्पोने धडक दिल्याने ही दुर्घटना घडली। यामध्ये आनंद अभ्यंकर यांचा मृत्यू झाला। त्यावेळी ते फक्त 49 वर्षांचे होते। अक्षय पेंडसेने रंगभूमीवर अनेक नाटकांमध्ये काम केलंय। उत्तरायण, कायद्याचा बोला या चित्रपटातील त्याच्या भूमिका गाजल्या होत्या। आनंद अभ्यंकर यांचा अपघात झाला त्याच गाडीत अक्षय पेंडसेही प्रवास करत होते। त्या अपघातात अक्षय पेंडसे ह्याचाही मृत्यू झाला होता। मला सासू हवी या मालिकेत अक्षय आणि आनंद अभ्यंकर यांनी एकत्र काम केलं होतं। त्याच मालिकेच्या शूटिंगसाठी पुण्याहून मुंबईला परतताना हा अपघात झाला। या अपघातात अक्षय पेंडसे यांच्याबरोबरच त्याच्या 2 वर्षाच्या मुलाचाही मृत्यू झाला। पद्मा चव्हाण यांची ओळख सौंदर्याचा ॲटम बॉम्ब अशी होती। त्यांना महाराष्ट्राची मर्लिन मनरो अशी ओळख मिळाली होती। सासू वर्जर जावई, लग्नाची बेडी, गुपचूप गुपचूप या चित्रपटातील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या। तर हिंदीतील कश्मीर की कली यासारख्या प्रसिद्ध सिनेमात त्यांनी काम केलं होतं। 12 सप्टेंबर 1996 रोजी पद्मा चव्हाण यांचे अपघाती निधन झाले। एका शूटिंगवरून घरी परत येत असताना मुंबईतील आपल्या घराजवळ त्यांच्या गाडीचा अपघात झाला। यातच त्यांचा मृत्यू झाला। त्यावेळी त्या 52 वर्षांच्या होत्या। कल्याणी कुरळे जाधव तुझ्यात जीव रंगला, दक्षिणेचा राजा ज्योतिबा आणि सुंदरी या मालिकांमुळे अभिनेत्री कल्याणी कुरळे जाधव प्रकाशझोतात आल्या होत्या। अभिनयासोबत त्या कोल्हापूरला एक रेस्टॉरंट चालवत होत्या। 13 नोव्हेंबर 2022च्या रात्री आपले रेस्टॉरंट बंद करून घरी परतणाऱ्या या अभिनेत्रीला एका डंपर ट्रकने धडक दिली, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला। शांता जोग जुन्या काळातील एक प्रख्यात नाव म्हणजे अभिनेत्री शांता जोग। आराम हराम आहे, वराडी आणि वाजंत्री, सासूरवास, उमस पडेल तर, गारंबीचा बापू, झाकोळ हे त्यांचे चित्रपट गाजले। मंतलेली चैत्रवेल या नाटकाच्या दौऱ्यावर जाताना एका अपघातात त्यांचे निधन झाले। 5 एप्रिल 1980च्या रात्री साताऱ्याजवळ नाटकाच्या बसला आग लागून 8 लोकांचा मृत्यू झाला होता। त्या अपघातात शांता जोग यांचा सुद्धा मृत्यू झाला। जयराम हर्डीकर मराठी चित्रपटसृष्टीतील उगवता तारा म्हणून जयराम हर्डीकर ओळखले जायचे। त्यांचे सिंहासन, सर्वसाक्षी, 22 जून 1897 हे चित्रपट गाजले होते। शांता जोग यांचा बस अपघात झाला त्या बसमध्ये जयराम हर्डीकर सुद्धा होते। असे म्हणतात की जयराम जळत्या बसमधून सुखरूप बाहेर पडले होते, मात्र शांता जोग बसमध्ये अडकल्या होत्या। त्यांना वाचवायला ते पुन्हा बसमध्ये चढले, मात्र दुर्दैवाने शांता जोग आणि जयराम या दोघांचाही बसला लागलेल्या आगीत मृत्यू झाला। ईश्वरी देशपांडे मराठी टीव्ही अभिनेत्री आणि नृत्यांगना ईश्वरी देशपांडे यांचे गोव्यात कार अपघातात निधन झाले। तिने अनेक मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम केलं होतं। गोव्यात प्रवासादरम्यान तिची कार बागा खाडीत पडली आणि गाडी लॉक असल्याने तिला बाहेर पडता आलं नाही आणि तिचा बुडून मृत्यू झाला। या अपघातात तिच्याबरोबर तिच्या प्रियकराचाही मृत्यू झाला त्यावेळी ईश्वरीचे वय 25 वर्ष होते। विहंग नायक मराठी व इंग्रजी रंगभूमीवरचे एक ज्येष्ठ कलावंत विहंग नायक यांचे 2008 साली अपघाती निधन झाले।
मुंबईहून बारामती येथे चित्रीकरणासाठी जाताना मुंबई पुणे हायवेवर पनवेल येथे अपघात झाला। या काळात ते अवघाच्या संसार या मालिकेत काम करत होते। पाहिजे जातीचे हे त्यांचे नाटक खूप गाजलं होतं। रंजना दिग्गज अभिनेत्री रंजना यांनी आपल्या छोट्याशा कारकिर्दीत दमदार अभिनयाने मराठी सिनेसृष्टी गाजवली। रंजना आपल्या चित्रपटात असाव्या म्हणून अनेक निर्माते ताटकळत असायचे, मात्र कारकीर्द यशाच्या शिखरावर असताना त्यांचा अपघात झाला आणि त्यांची अभिनय कारकीर्द संपुष्टात आली। 1985च्या आसपास झंजार या चित्रपटाच्या शूटिंगला बेंगलोरला जाताना त्यांच्या गाडीचा जीवघेणा अपघात झाला। या अपघातात रंजना बचावल्या तरी त्यांचे दोन्ही पाय आणि एक हात निकामी झाला। या अपघातानंतर त्या व्हीलचेअरवर खिळल्या। पुढे 2000 साली त्यांचे निधन झाले। तर या मराठी कलाकारांचे अपघातात दुर्दैवी निधन झाले। यादीत कोणाचे नाव राहिले असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा। बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी चित्रपट सृष्टीशी निगडीत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।